त्याला स्मरण करणं, त्याचं मोजमाप करणं हे केवळ अशक्य. त्यामुळे प्रथमतः कॉलेजला वंदन करतो, कॉलेजच्या संस्कारांना वंदन करतो, कॉलेजच्या गुरुजनांना वंदन करतो आणि थोडक्यात पद्धतीने खरं म्हणजे आज जरा उपस्थिती कमी दिसते, त्यामुळे स्वाभाविक. कारण बाहेरकडे आपण अशी नजर जरी टाकली आपल्या बाहेर, तरी आपल्याला बाहेर पाहावं नाही. इतकी वातावरण इतकं तप्त आहे. म्हणजे आपल्या मराठीत योग्य शब्द जर का वापरायचा असेल तर वैशाख पडवा हा शब्द त्याला बरोबर आहे. आणि त्या वैशाख पडव्यामध्ये आपण सगळेजण तरी तुम्ही एवढे जण आलात या वयात आणि कारण कसं झालं हे तर फार अतिशय आनंदाचा विषय. कारण ते आपल्या त्यांना भीष्माचार्य त्यामुळे या वयात ते आले, आठवणीनं आले, योगीने त्यांना सांगितलं त्या पद्धतीने ते आले, याचा आनंद. काही गोष्टी ह्या मानव निर्मित असतात, काही गोष्टी ह्या निसर्ग निर्मित असतात. आता हा जो वणवा आहे निसर्ग निर्मित, त्याला आपण काहीच करू शकत नाही, त्याला कोण देणं एवढंच आपल्याला. पण काही वणवे हे मानव निर्मित असतात. आता कदाचित तो वैशाख वणवा आता आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागला असं मला वाटतं. आता पण सकाळी ते बातम्या ऐकत असतील तर आता ते मुली म्हणत होते की असं काहीतरी कुछ बडा हो जाएगा, ते होण्याचं आता एकंदरीत वाटतात अशी दिसते आहे. उद्यापासून ते मॉल होईल आणि करायचे. तर खरं म्हणजे हा वैशाखपणा काहीच नाही, पण तो वैशाखपणा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. असं कॉलेज आम्हाला महत्वाचं वाटत होतं. राष्ट्र त्याची त्याचा विजय हे आपल्या अतिशय महत्वाचं आहे, बोलायचं आहे. आणि म्हणून मी विनंती केली वेद मंत्रावर वंदे वंदे मातरम भौतिक म्हणता येत नाही त्याला, राष्ट्रगीत असं त्याला शब्द वापरेल ते म्हणायची माझी इच्छा होती. पण दोन्हीचा अर्थ एकच आहे, बासुंदी काय श्रीखंड काय दोन्हीचा अर्थ सारखाच असतो ना. त्यामध्ये काही सगळी काय फरक पडतो. वंदे मातरम म्हटलं काय आणि जय स्तुते म्हटलं काय, दोन्हीचा अर्थ तो हा एका महापुरुषाने रचलेला आहे, दुसऱ्या महापुरुषाने रचलेला आहे. त्यात छान म्हणलं. त्यामुळे वातावरण बदललं आणि आता हे वातावरण आपल्याला टिकवायचं. कदाचित महिना, दीड महिना, 2 महिने सहज लागू शकतील. किती लागतील हे सांगणं काही तर अवघड गोष्ट असते. तो बोलतात काही सुरुवातीला 13 दिवस झाले, 15 दिवस झाले, अजून चालू कसं झालं नाही. वेदना असताना वेदना असते. तर आपण सर्वांनी माझी अशी आपल्याला प्रार्थना आहे की आजपासून दररोज आपण निश्चित करूया की दररोज जेवताना एक घास आपण ते कुठेतरी वातावरणात पसरत 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 जातच नाही, त्यांच्यापर्यंत पोचतं वातावरणावरती. आणि ते जसं आपण करूया सगळ्याचा एक सामुदायिक परिणाम असतो आणि त्या सगळ्या गोष्टीचा सामुदायिक परिणाम आपल्याला यशावरती दिसेल. आपण तेवढं करूया की विनंती करण्यासाठी म्हणून मी फक्त येतो वाढणार. तर काय तर आमच्या आयुष्यामध्ये काय सांगायचं गेलं आता तिकडे जायची वेळ असताना आपण पुन्हा येतो म्हणून मी आमच्या सांगायचं. पण हे मात्र मला असं वाटलं आपण आपल्याला सांगावं. आणि तुम्ही सर्वजण ते खास आठवतो मोठी असं त्याचे आहे सैनिक करेक्ट. आता थोडं विस्मरण होतं आणि आता बोलण्याची सवय पण पण तो खास त्याला तुला मला जेव्हा त्याच्या सैनिकापर्यंत पोहोचेल आणि त्याचं फळ आपल्याला निश्चितपणे दिसेल. धन्यवाद. आपल्या सगळ्या राष्ट्रीय सुरक्षा लोकांना, पंतप्रधानांना, सैनिकांना, सेनापतींना
सामान्य नागरिकांना आपण शुभेच्छा देऊया.